चक्कस टेरेसवरच फुलवला सेंद्रिय भाजीपाला। शिरोळ इथं आपल्या घराच्या टेरेसवरच थोड्याशा जागेत चक्क सेंद्रिय पद्धतीनं विविध प्रकारचा भाजीपाला घेतला। यामुळे त्यांना कुटुंबापुरता दररोज ताजा भाजीपाला मिळतोय। तसेच याच भाजीपाल्यासाठी बनवलेल्या शेडवरती मातीच्या कुंडीतून निसर्गातील पक्ष्यांसाठी अन्नधान्य व पाण्याची सोय करून पक्षीप्रेम जपलाय। PY कुंभार हे सांगली जिल्ह्यातील देवर्डे गावचे रहिवासी। ते व्यवसायासाठी शिरोळ तालुक्यात येऊन इथं स्थायिक झाले। स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे लहानपणापासूनच शेतीची आवड आहे। या आवडीमुळे व्यवसायातून सवड काढून त्यांनी आपल्या घराच्या टेरेसवरच थोड्याशा जागेत सेंद्रिय पद्धतीने विविध प्रकारचा भाजीपाला घेतलाय। यामध्ये भोपळा, पडवळ, दोडका, भेंडी, गवारी, चवाळी, वांगी, वरणा, कारले, टोमॅटो, मिरची, आळूची पाणी आदी भाजीपाला लावलाय। तसेच या भाजीपाल्यासाठी उभारलेले शेडवरती मातीचे मडके, घागर ठेवून त्यामध्ये पिंजार ठेवलाय। यातून निसर्गातील पक्ष्यांसाठी निवारा, अन्नधान्य व पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे। त्यामुळे दररोज अगदी पहाटेपासून विविध पक्षी इथं धान्य खाण्यासाठी व पाणी पिण्यासाठी येतात। पक्षी मोकळ्या निसर्गाच्या वातावरणात फिरावे, त्यांना बंदिस्त करून ठेवू नये असा त्यांचा उद्देश आहे। कुंभार काका हे शिरोळ तालुक्यातील एक यशस्वी व्यावसायिक आहेत। त्यांचे शिरोळ व कुरुंदवाड इथं ग्राहक बाजार व भव्य मॉल आहेत। याचे ते स्वतः मॅनेजमेंट पाहतात आणि यात त्यांची दोन्ही मुलं अमोल आणि प्रमोद व संपूर्ण कुटुंब त्यांना मदत करतात। मोठे व्यापारी असले तरी सेंद्रिय शेतीची आवड असल्याने त्यांनी संपूर्ण व्यवसायातूनही सवड काढून टेरेसवर भाजीपाला फुलवलाय। आजकाल बाजारात विविध रसायन युक्त भाजीपाला मिळतोय, त्यामुळे विविध आजारांना आमंत्रण मिळते। यापासून बचावासाठी स्वतःच्या घराच्या टेरेसवर सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला घेतल्यास कुटुंबापुरता ताजा भाजीपाला मिळू शकतो। टेरेसवरील सेंद्रिय भाजीपाला पाहण्यासाठी आसपासचे शेजारी, मित्रपरिवार, नातेवाईक येत आहेत। अशाच प्रकारे आपल्याही घरी सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला घेणार असल्याचं मनोदय व्यक्त करून जात असल्याचं PY कुंभार यांनी सांगितलं। शिवार न्यूज साठी अनिल जासू। नमस्ते, माझं नाव पुंडलिक यशवंत कुंभार। स्वतःच्या जागेमध्ये मी माळव्याचा एक छोट्याशा जागेमध्ये भाजीपाला कुटुंबासाठी, आमच्या कुटुंबासाठी तयार केलेला आहे। त्यात भाजी, वांगी, दोडका, पडवळ, वरण्याच्या शेंगा, आळूची पानं, पेरू अशा सर्व प्रकारचा भाजीपाला मी इथं घेतलेला आहे। त्या अगदी छोटीशा जागेमध्ये त्या पक्ष्यांच्यासाठी मी तयार केलेलं आहे घर। त्याचबरोबर गणेशाची मूर्ती सुद्धा मी चिखलाची तयार करून अगदी त्याचं विसर्जन सुद्धा एका कुंडीमध्ये करून त्याची माती त्या माळव्यासाठी मी घातला आहे, भाजीपाल्यासाठी घातलं आहे। तर आपण एक यातून निष्कर्ष असा आहे, सेंद्रिय भाजीपाल्यामुळं आपल्या घरातील सर्वांचे आरोग्य चांगल्या पद्धतीने राहील व पक्ष्याच्या अन्नधान्यामुळे पर्यावरण चांगल्या पद्धतीने राहील, हेच आपण जपायचं आहे। धन्यवाद।